सुरू करणं गरजेचं राहील। आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेलेली आहे। मॅच सुरू होईल आणि आवाज असेल परत एकदा नरेश ढोमेसर यांचा। थँक्यू। हॅलो, धन्यवाद मनोज सर, धन्यवाद शाहरुख सर, आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आपण बघतो युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मनपूर्वक स्वागत। पहिला चेंडू यास उंच फटका, काय शानदार आहे, जबरदस्त, लाजवाब, धावा मिळतील 6 पहिल्याच बॉलवर षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार। गाडी पहिल्या गिअर वरती सुरू करणारे अनेक ड्रायव्हर बघितले असतील, पण 6व्या गिअर मध्ये गाडी सुरू करणारा एकच ड्रायव्हर आहे, त्याचं नाव आहे सुशांत गायकवाड। एक धाव घेतली फलकावरती, धावा 7। सुहास खुळे सुशांत गायकवाड ही जोडी मैदानामध्ये खेळते। 7 धावा फलकावरती लागलेल्या आहेत। त्यानंतर एक धाव घेत सुशांतनं पुन्हा एकदा संयमाचा परिचय दिलेला आहे। सुशांत गायकवाड जसा आक्रमकता, त्याची आक्रमकता दिसते मैदानामध्ये, पण तो तसा शांत खेळाडू आहे। हो हो हो, अगदी सुरेख, लाजवाब, काय टायमिंग आहे, चेंडूला गुदगुल्या झाल्या असतील, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार। पहिल्याच षटकामध्ये 2 अत्यंत सुंदर फटके, उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, लॉफ केला लॉंग ऑफच्या डोक्यावरून आणि एक 6 धावांची मोहर उमटलेली आहे। उजव्याच्या बाहेर इथे थोडासा आपटला होता अमोल डुबेकडून। 2 षटकार अमोल डुबेला टोकले दोघांनी, सुशांत गायकवाड, सुहास खुळे। तालुका खेळाडू आहे सुहास खुळे, मात्र षटकाराने सुरुवात। पहिल्या षटकामध्ये 13 धावा। साई 11 शिर्डी विरुद्ध आरोही शिवांश 11 या 2 संघामध्ये मॅच रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे। यष्टीरक्षकाकडून थोडीशी चूक, एक धाव येवाना, दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होईल होईल होईल, नाही। श्याम त्रिंबके तिथे आला होता आणि अखेर फलकावरती एकाच धावेची वाढ होईल, 14 धावा। पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे, 14। चांगली सुरुवात आहे, दोघांनी षटकार ठोकून सुरुवात केलेली आहे। सुशांत 2 बॉलमध्ये 7 तर सुहास खुळे 3 बॉलमध्ये 7। सुरुवात चांगली आहे। 6 षटकांपर्यंत हे सातत्य ठेवणं मात्र कठीण आहे। पाहायचंय ते डेडिकेशन दिसेल का। हो हो हो, सोपा कॅच, स्क्वेअर लेग साठी आणि सुशांत बाद। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट। पहिल्या षटकातला शेवटचा बॉल होता, डाव्या यष्टीवरती टाकलेला, ग्लान्स करायचा प्रयत्न होता, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक उभा केलेला होता। सुशांतच्या कदाचित लक्षात नसावं आणि सुशांतला परतावं लागतंय। 14 धावा पहिल्या षटकामध्ये, 1 बाद 14, आरोही शिवांश 11। नवीन षटकाची सुरुवात होते। अमोल डुबेचं षटक काहीच संमिश्र राहिलं, 2 मोठे फटके आले, मात्र 4 चेंडूवरती त्यानेही प्रभाव दाखवला। मोठा गुणवान खेळाडू आहे, आपल्याच तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू अमोल डुबे आज जगभर चांगलं क्रिकेट खेळतोय, नावलौकिक वाढवतोय राहता तालुक्याचा। 14 धावा, 1 गडी बाद, आरोही शिवांश 11। तर नवीन षटक आता सुरू होणार आहे एअरपोर्ट एंड कडून। साईबाबा मंदिराच्या बाजूने पहिलं षटक टाकलं होतं, आता एअरपोर्ट एंड कडून दुसरं षटक टाकलं जाईल। पॉवर प्लेचं हे षटक आहे, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर दिसतील। पाहायचंय रचना काय आहे, तर डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे, त्याच्यानंतर पुढचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला सीमारेषेवरती आहे, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलला,
कुठला कुठला चेंडू टाकला जाऊ शकतो आता त्याबद्दलचा अंदाज मला इथे व्यक्त करता येणार नाही, कारण कॉमेंट्री खेळाडूंपर्यंत पण पोहोचते. फील्ड पोझिशन बघितल्यानंतर यस स्लोवर वन चेंडू या गुडलेन टाकला होता, फलंदाज निघाला मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता. हे टाकलेलं परफेक्ट जाळं होतं आणि जाळ्यात फलंदाज अडकलेला आहे. फलकावरती दुसरा फलंदाज बाद, 14 धावा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. काय चाणाक्ष कशी चाल रचली होती तुम्ही बघा. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला सीमारेषेवरती आहे आणि जो 30 यार्ड सर्कलचा क्षेत्ररक्षक त्याच्याच रेषेमध्ये कुणी उभा करणार नाही. जो स्क्वेअर लेगला आहे ऐन वेळेस आम्ही तो क्षेत्ररक्षक कुठे बघतो की पंचांच्या बाजूला बघतो, परंतु हा थोडासा पंचांच्या डाव्या बाजूला उभा केलेला आहे आणि तिथेच पकडला. खरं तर फलंदाजाला प्रेक्षकांमध्ये भरपूर क्रेज आहे. लहान प्रेक्षक मोठे प्रेक्षक सगळे आज भोंगे घेऊन आलेले इथे आणि मैदान दणाणून सोडलेले या सगळ्यांनी. काही एक लहान मुलगी सुद्धा मॅच बघायला आलेली आहे तिच्या वडिलांबरोबर. वाह, वडील मात्र मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. 14 धावा, 2 गडी बाद, षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. किशोर लोखंडे आणि मनोज जायभावे ही जोडी मैदानामध्ये दुसऱ्या षटकाची सुरुवात. संघनायक भूषण उघडे काय गोलंदाजी केली मागच्या सामन्यामध्ये भूषणनं. उजव्या यष्टीच्या बाहेर वेग आहे त्याच्याकडं, स्विंग आहे त्याच्याकडे. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील. फलकावरती 15, 1 वाईड, 2 बाद, 15. आरोही शिवांशी लेवन लोणी. भूषण उजव्या यष्टीच्या बाहेर एस लांब खेळला शरीरापासून आकाशामध्ये उंच उंच आणि लांबच लांब. 6 धावा. फटका धुआधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बॅटचा स्विंग इतका वेगवान होता, ताकद होती त्याच्यामध्ये, लांब होता शरीरापासून चेंडू, मात्र कसा पंच केलाय बघा. म्हणजे रॉफला विराट कोहलीनं पंच मारला होता, इथे सुद्धा तितकाच खतरनाक पंच आहे. उचलण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला चेंडू, मिस होतोय. फटका कनेक्शन मिळत नाहीये गौरव शिंदेला. षटकारानं खातं खोललं होतं गौरव शिंदेनं. 3 फलंदाज असे की तिघांनी षटकाराने खातं खोललेलं आहे. त्यापैकी मला वाटते 2 बाद झालेले आहेत एक मैदानामध्ये. मनोज जायभावेला अजून पहिला चेंडू खेळायचा आहे. उंच फटका आणि मिड ऑफ डाऊन दी बॉल. याबरोबर अजून एक फलंदाज होईल बाद. तिसरा धक्का. 21 वर 3. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. नितीन फुलबगार आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क करायचे. नितीन फुलबगार आपलं प्राइज आपण घेऊन जायचे. थँक्यू. संयम ठेवणं खूप आवश्यक आहे इथे. दोन्ही सलामीचे फलंदाज पहिल्या बॉलवरती दोघांनी षटकार मारला, त्यानंतर 1 धाव काढली, पुढे ते स्ट्राईकला आले, आउट झाले. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकावरती गौरव शिंदे आला होता, 4थ्या क्रमांकावरती. तर गौरव शिंदेनं पहिल्या बॉलवरती 6 मारला, दुसरा खेळला, 3ऱ्या बॉलला तोही कॅच आउट झाला. तर षटकार मारल्यानंतर निश्चित कॉन्फिडन्स वाढतो, परंतु तो अति आत्मविश्वास नसला पाहिजे. बॉलचं मेरिट ओळखलं पाहिजे. काही काळ तुम्ही खेळपट्टीवरती स्थिरावलं पाहिजे, तर तुम्हाला यश मिळू शकतं. पुढे जाऊन तुमच्याकडून मोठा खेळ होऊ शकतो. एकदा काय झालं, एका मॅच मध्ये तुम्हाला वीरेंद्र सेहवाग माहिती आहे, तोही असाच आहे. ब्रेनलेस बॅटिंग म्हणून त्याचं वर्णन अनेक समीक्षकांनी केलेलं आहे. तेंडुलकरने एकदा त्याला सल्ला दिला की तू किमान जेवढा वेळ ग्राउंडवरती राहशील ना, तेवढा वेळ तुझे आई वडील तरी खुश राहतील, म्हणून त्यांच्यासाठी तू ग्राउंडवरती उभा राहा, असा तेंडुलकरनं सल्ला दिला होता. पुढे सेहवागची अत्यंत फनी कमेंट आहे, आपण चर्चा करू या बॉल नंतर. 21 धावा, 3 गडी बाद. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, यास खेळला जरूर, ड्राईव्ह केला, मात्र कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक, धावा घेण्याची शक्यता नसेल इथे.
सेहवाग म्हणतो की मी आता त्याचं सेहवाग इंटरनॅशनल स्कूल नावाची मोठी शाळा आहे, स्पोर्ट्स टीचिंग करतात ते. त्या विद्यार्थ्यांना मी सल्ला देतो की तुम्ही जेवढा वेळ विकेटवरती उभं राहाल तुमचे आई वडील खुश होतील. ओ हो 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 हो, परफेक्ट कनेक्शन, मिडल ऑफ द बॅट, चेंडू लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. शानदार षटकार. हनुमंत गव्हाणेनं षटकाराने खातं खोलले. आता मनोज जायभावे पुढच्या षटकामध्ये समोर जाईल. फलकावरती धावा 27. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. वीरेंद्र सेहवाग आता त्याच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना हा सल्ला देतो जो त्याला तेंडुलकरने दिला होता की तुम्ही जेवढा वेळ ग्राउंडवरती उभं राहाल तेवढा वेळ तुमचे आईवडील खुश होतील, त्यांच्यासाठी उभा राहा. मग मुलाखतकाराने सेहवागला प्रश्न विचारला की तेंडुलकरने सल्ला दिला त्यावेळेस तुम्ही काय केलं? तो म्हणाला काही नाही, मी माझ्या नेहमीच्या प्रमाणे बॅटिंग करायला गेलो, आऊट झालो. 27 धावा आहे, 3 गडी बाद, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. सेहवागने कधीच कोणाचं फिकीर मांडली नाही. अनेक कॉन्ट्रोवर्सी देखील टोनी ग्रेग नाही, आपले ग्रेग चॅपल यांच्याबरोबर झाल्या. त्याच्यानंतर दुसऱ्याही कोचेस बरोबर झाल्या. एकदा तर एका कोचेसने स्ट्रेचिंग करायचा सल्ला दिला होता, जमणार नाही म्हणाला, मी करणारच नाही, हे माझ्या गावात नाही. 27 धावा, 3 बाद. अमोल डुबे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. वाईट चेंडू आहे, उजव्या आयुष्य बराच. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. 28 धावा, 3 गडी बाद. आरोही अविनाश 11 लोणी, साई 11 शिर्डी या 2 संघामध्ये रंगलेला हा सामना. मनोज जायभावे. ओ हो हो, खराब क्षेत्ररक्षण. तिथे मनोजला खातं खोलायचं होतं आणि चौकार मिळालाय. 4 धावा. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि चौकारानं खातं. पहिला फलंदाज आहे आतापर्यंत आपण बघितले बाद होणारे 3 मैदानामध्ये खेळणारा हनुमंत गव्हाणे सगळ्यांनी षटकाराने खातं खोललंय. मनोज जायभावे असा एक खेळाडू आहे की ज्याने चौकाराने खोललेलं आहे. कव्हर्समध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे धावत येतोय. 2 धावा मनोजला इथे प्राप्त होणार आहे. फलकावरती 34 धावा असतील. तिसरं षटक सुरू असताना 3 बाद 34. सलामीचे 2 फलंदाज. तिसऱ्या क्रमांकावरती मनोज आला होता. हनुमंत गव्हाणे, गौरव शिंदे या 4 फलंदाजांनी षटकारानं खातं खोललेलं आहे. मात्र पुढे एखादी धाव टाकून तिघही बाद झालेले आहेत. मनोज जायभावे मात्र चौकारानं खातं खोलतोय. थोडासा संयम दाखवलाय त्याने. आज गरजेचं आहे डोक्यावरती कोलन वॉटरची घडी ठेवावी लागेल कारण 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत. डोक्यावरती आपण म्हणतो ना बर्फाचा खडा ठेवावा लागेल, शांत डोक्याने खेळावं लागेल. त्याला जबाबदारी मोठी आहे कारण एक मात्र आता असा खेळाडू आहे जो प्रथितयश फलंदाज आहे, जो धावा घेऊ शकतो. उजव्या आयुष्या बाहेर पुल करण्याचा प्रयत्न, पायचे मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव एव्हाना. दुसऱ्या धावीचाही प्रयत्न आहे, थ्रो थेट एस्टांवरती आणि बाद होईल. हनुमंत गव्हाणे, व्हॉट अ थ्रो. मिड विकेट वरून गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. वाह, कौतुक मी करेल शोएबचं. तो आधुनिक युगातला म्हणजे कलियुगातला एकलव्य आहे. काय थ्रो टाकला त्यानं. पण दुसरं कौतुक करेल मी अमोल डुबेचं. तो पुढे होता, स्टंप त्याच्या मागे होते, पण त्याने पाय वर उचलून चेंडूला जागा करून दिली आणि स्टंप पडले. वाह, तिथं मी असतो, मी तो थ्रो अडवला असता आणि परत त्या फिल्डरलाच म्हणाला असतो इकडे थ्रो टाकतात का, इकडे टाक. अमोल डुबे कमालीचं खेळ दाखवला त्यानं, समय सूचकता दाखवली त्यानं आणि विकेट मिळाली शोएबला.
कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीची गोलंदाजी, कमालीची फलंदाजी, कमालीचं क्रिकेट, कमालीची शिर्डी प्रीमियर लीग, छत्रपती शिवाजी महाराज चषक. फलकावरती धावा 35, 4 बाद. रिव्हर्स खेळायचं होतं मात्र लेंथ बॉल होता अमोल डुबेचा, जाईल यष्टीरक्षकाकडे, धावा इथे येणार नाही. इथे फलकावरती 35 तिथेच आहे. 4 गडी बाद. आरोही शिवांश इलेवन लोणी, गोलंदाज अमोल डुबे. या षटकामध्ये 8 धावा आल्यात अमोल डुबेच्या. पहिलं षटक अधिक महागडं होतं, तब्बल 14 धावा अमोल डुबेला मोजाव्या लागल्या होत्या. विकेट मिळाली होती एक. या षटकामध्ये विकेट नाही, धावबाद मात्र एक विकेट काढलेली आहे शोएबनं. उजव्याच्या बाहेर गॅप मोठा आहे, गॅप मोठा आहे. बॅकफुट पॉइंटला बेदून चेंडू डीप पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. धावा 4. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. फलंदाज नवनाथ हाडवळे. 4 धावांनी सुरुवात केली. मनोज जायभावे आणि नवनाथ हाडवळे हे 2 फलंदाज असे की दोघांनी चौकारानं सुरुवात केलेली आहे. ते दोघंच आतमध्ये आहेत. बाकी षटकारानं खातं खोललेले 4ही बाद झालेत. आणि विशेष म्हणजे षटकार मारल्यानंतर फार तर दोघांनी 1 धाव काढली, बाकी दोघांनी त्याच धावसंख्येवरती मैदान सोडले. 3 षटकामध्ये 39, 4 बाद. अजून 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. आणि नवनाथ हाडवळे देखील चांगला बॉलर आहे, बॉलर ऑलराऊंडर आहे. तो फलंदाजी करू शकतो. खरं तर हे सगळे खेळाडू. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. गोलंदाज श्याम त्रिंबके. श्याम त्रिंबकेला आम्ही सुरुवातीला फलंदाज म्हणून बघितलं होतं. तो बॉलिंग करायचा, तो वेगवान गोलंदाज होता. पण नंतरच्या काळामध्ये मला वाटतं 2015-16ला 17-18 नंतर कदाचित हा आविष्कार झाला असेल की मी चांगला स्पिनर आहे, आणि त्यानं थोडासा बदल केला गोलंदाजीच्या शैलीमध्ये आणि तो प्रचंड यशस्वी ठरला. अलीकडे तुम्ही विदर्भात गेलात तर श्याम त्रिंबकेचं खूप मोठं नाव तुम्हाला दिसेल. 39 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अर्थात अहिल्यानगरमध्ये देखील श्याम त्रिंबकेचं नाव काही छोटं नाही आहे. इथेही तो मोठाच आहे, अनुभवी आहे. यस, 22, 1 धाव प्राप्त होणार आहे. मनोज जायभावे 11 धावा. सर्वाधिक धावा आतापर्यंत जर कोणत्या बॅटरच्या असतील तर तो मनोज जायभावे आहे. आणि नवनाथ हाडवळे अजून शून्यावरती आहे. स्ट्राईक एंडवरती नवनाथ. सामना करेल श्याम त्रिंबकेचा. हेड अँड टेल अहमदनगर कडून खेळायचा श्याम. या चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. स्क्रीनवरती पुन्हा एकदा तुम्ही रिप्ले बघू शकाल या चेंडूचा. या टप्पा पडल्यानंतर बाहेर कसं जातं, टर्न विथ बाउन्स अक्रॉस द बॅट. नवनाथ हाडवळेचा खेळायचा प्रयत्न होता, थोडासा समोर टाकला होता. इथे लाईन क्रॉस करताना टप्पा फसला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय नवनाथ हाडवळे. मनोज जायभावेकडून हा षटकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँड. अत्यंत सुंदर फटका. या अगोदरचा टप्पा व्यवस्थित कंट्रोल होता, मात्र इथे थोडासा चेंडू शहराच्या लाईन मध्ये टाकला, त्यातही फुलटॉस टाकला. डाव्या एष्टीवरचा फुलटॉस, आणि तो चेंडू नव्हता तर खवय्याच्या ताटातला रसगुल्ला होता. ताव मारला तिथे मनोज जायभावेनं. 46 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक सुरू. श्याम त्रिंबके. यास कडक 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 उंच आहे, टायमिंग चांगला आहे. 6 धावा मिळतील. मनोज जायभावे. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. मनोज जायभावे हे गुलबक्षीचं फुल आहे, कारण जिथे इतर फुलं कोमेजतात ना त्यावेळेस गुलबक्षीचं फुल फुलतो आणि रात्रभर सुगंध देतं. वाईट चेंडू. एक गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. 53 धावा
गुलबक्षिशा फुलाप्रमाणे इतर फुलं कोमजलेली असताना सुगंध निर्माण केलेला आहे मनोज जायभावेनं. यस, कनेक्शन मिळालं नाही. शरीरावरती चेंडू आदळला होता, धाव घ्यायची होती नवनाथला, पण समोर मनोज जायभावे आहे. त्यामुळे मनोजने सांगितलं, अरे मी आहे, तू जास्त घाई करू नको. परत मागे पाठवलंय. 53 धावा, 4 गडी बाद. 4थं षटक सुरू. श्याम कडक. हा काय टायमिंग आहे. मनोज जायभावे पॉवरफुल षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. श्याम त्र्यंबकेची गोलंदाजी म्हणजे लोखंडाचे चणेत, पण लोखंडाचे चणे सुतार फेनीत चघळावी त्या थाटात चघळलेत मनोज जायभावेनं. किती सहज, किती सुंदर, किती परफेक्ट शॉट खेळलेत. पहिला स्क्वेअर लेगला आणि त्यानंतर 2चे लॉंग ऑनला. कमालीची फलंदाजी. मनोज जायभावे 11 चेंडूमध्ये 29. 4 मिनिट आणि 41 सेकंद शिल्लक राहिलेत. एक षटक अजून पूर्ण करायचे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. 4 षटकं संपलेले आहेत. 59, 4 गडी बाद. शेवटचं 2 षटकं अजून शिल्लक आहे. मनोज जायभावे यांच्या अर्धशतकासाठी विजूभाऊ गोडसे यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. धन्यवाद. चला, मनोजची फलंदाजी बहरते, फुलते. चिरंतन वसंत ऋतूमध्ये ही फलंदाजी आहे आणि या बहरणाऱ्या वृक्षाचं एकही पान सध्या काही शिशिर ऋतूकडे लक्ष लावून बसलेलं दिसत नाहीये. त्यामुळं आता हे असंच सदाहरित धावांचं जंगल आपल्याला बघायचंय. त्याच्या बॅटमधून अशा अनेक फटक्यांची आरास या मैदानामध्ये उभी राहिलेली बघायची. पुढची 2 षटकं प्रेक्षकांसाठी अत्यंत विलोभनीय असतील. पाहूया गोलंदाज त्यामध्ये मिठाचा खडा टाकतील का. श्याम त्र्यंबके 19 धावा मोजाव्या लागल्या. 3 षटकार मनोज जायभावेने त्याला चढवले. आता नवनाथ आडवळे स्ट्राईक केला. अजून सुरुवात केली नाही धावांसाठी नवनाथ आडवळेनं. रिव्हर्स खेळायचा होता, प्रयत्न फसलेला आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अथर्व चौधरी गोलंदाज असेल 5व्या षटकासाठी. 59. तर तिसऱ्या पंचांकडे त्याची मागणी केलेली आहे. काय वाईडची? यस, वाईडसाठी DRS कॉल होतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून. पंचांच्या निर्णयावरती नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ते अधिकार आहेत आता DRSच्या माध्यमातून मिळतात खेळाडूंना की तुम्ही तिसऱ्या पंचांकडे लगेच दाद मागू शकता आणि लगेच तुम्हाला, म्हणजे कोर्टामध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट अशी एक सिस्टीम असते. ज्यावेळेस संवेदनशील केसेस असतील तर त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवले जातात. हे तिसरे पंच म्हणजे हे फास्ट ट्रॅक नाही, हे अति वेगवान कोर्ट आहे. त्यांचा निर्णय काही मिनिटामध्ये येतो, कधी कधी सेकंदामध्ये येतो. आरोही शिवांश 59. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 11 चेंडूंचा डाव अजून शिल्लक आहे. आज खूप चांगल्या मॅचेस बघायला मिळाल्या. काल देखील प्रेक्षकांसाठी प्रत्येक मॅच संस्मरणीय होती. प्रत्येक मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाते, प्रत्येक मॅच संघर्षपूर्ण होते. तर फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू आहे त्यामुळं DRS अनसक्सेसफुल. फलकावरती धावा 59. आरोही शिवांश 11. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, त्याचा रीच जो आहे तो निश्चितप्रमाणे खूप वाढलेला होता. त्यामुळं निश्चित पुढची लाईन जी आहे ती महत्वाची ठरते, ती ऑन होते. वाईड लाईन पेक्षाही पुढे जी लाईन असते ज्याला मी शफल लाईन म्हणतो, त्या लाईन ऍक्टिव्ह झाल्यानंतर त्या लाईनच्या बाहेर चेंडू असेल तर तो पंच वाईड घोषित करतील. फलंदाजाला देखील तो रीच मिळतो, गोलंदाजाला देखील तो रीच मिळतो. लेंथ बॉल. नवनाथ आडवळे उचलण्याचा प्रयत्न आहे, कनेक्शन मिळालं नाही. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षक वेगानं पोहोचलेला आहे. हो, चित्त्याचा वेग धारण केला त्यानं तिथे, पण 1 धाव जरूर मिळेल नवनाथ आडवळेला. फलकावरती 60 धावा, 4 बाद 60. हे षटक चांगलं राहिलेलं आहे आतापर्यंत. केवळ 1 धाव आलेली आहे 3 चेंडूमध्ये अथर्व चौधरीकडून. आणि आता समोर फलंदाज मनोज जायभावे. काय बॅटिंग केली आज. 3 षटकार 2 चौकार मनोज जायभावेच्या बॅटमधून.
रिव्हर्स अटेम्प्ट आणि तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतो, एकच धाव मिळू शकते. यस, मनोज जायभावेला परत नॉन स्ट्राईक एंडला पाठवलंय. हे महत्वाचं आहे. ह्या योजना चांगल्या ठरू शकतात ज्यावेळेस मनोज जायभावे चांगल्या फॉर्ममध्ये आहे. एकतर त्याला नॉन स्ट्राईक एंडला जास्त वेळ ठेवलं की त्याचा मोमेंटम सुद्धा ब्रेक होऊ शकतो, रिदम ब्रेक होऊ शकतो, त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो. आणि दुसरी गोष्ट, तो नॉन स्ट्राईक एंडला जेवढा वेळ राहील तेवढ्या धावा कमी होणार आहे. नवनाथ आडवळे उंच फटका खेळायचा, बाहेरची कड आहे, क्षेत्ररक्षक तिथे धाव घ्यायला निघालाय. मनोज पूर्ण होईल ती धाव आणि धाव फलक पुढे पोहोचेल 62. 4 बाद 62. आरोही शिवांस 11 लोणी. 5व्या षटकामध्ये काय गोलंदाज आहे. इतर गोलंदाजांवरती मोठा हल्ला चढवला जात असताना अथर्व चौधरीनं फक्त 3 धावा. चेंगट ठरतोय तो, किफायतशीर ठरतोय, इकॉनॉमिकली बेस्ट ठरतोय. अमोल डुबेसाठी काही सूचना आहेत. त्याला क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करायचा. जो मिड विकेटकडे होता त्याला स्क्वेअर लेगकडे पाठवलं जात आहे. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाला हलकासा मिड विकेटकडे पाठवलं जात आहे. पाहूया चेंडू कुठे टाकणार आहे तो. यस, गुडलेन टाकलेला आहे. यस, चांगला चेंडू आहे. फील्ड सेटिंग काय आहे आणि चेंडू कसा टाकला पाहिजे हे खूप चांगल्या प्रकारे त्याला माहिती आहे. सुंदर गोलंदाजी, बोटांची जादू दाखवताना. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. मोठी झेप घेण्याचे प्रयत्न होते, इरादे होते, त्यांना कुठेतरी ब्रेक लावलेला आहे तो अथर्व चौधरीनं. वेळ संपलेली आहे आणि त्यामुळं तुम्हाला आता फील्ड सेटिंगचं रिस्ट्रिक्शन स्वीकारावं लागेल. 62 धावा, 4 गडी बाद, 5 षटकांचा खेळ संपला. अथर्व चौधरीच्या षटकामध्ये फक्त 3 धावा. चांगली गोलंदाजी राहिली आणि हे होतं बघा, मोमेंटम ब्रेक होतो तो कसा होतो. या अगोदरच्या षटकापर्यंत आपण मनोज जायभावेला बघितलं होतं. त्यानं तब्बल 11 चेंडूमध्ये 29 धावा फटकावल्या होत्या, 28 धावा फटकावल्या होत्या. परंतु जवळपास 3 चेंडू तो नॉन स्ट्राईक एंडला उभा राहिला. 4थ्या चेंडूवरती आला, एकच धाव काढता आली. त्याच्यानंतर पुढे परत एकदा तो आला, तिथे त्याला चेंडू कनेक्शन करता आला नाही. हाच तो मोमेंटम. तुम्ही जर सातत्यानं स्ट्राईक रोटेट होत राहिली तर तो कायम राहतो किंवा तयार होतो आणि मग अशा फलंदाजांना रोखणं थोडंसं कठीण होतं. नवनाथ आडवळेसाठी टाकलेला चेंडू होता, लेंथ बॉल, 1 धाव केवळ प्राप्त होते. भूषण उघडे गोलंदाज, संघनायक आज खूप चांगलं. म्हणजे मागच्या षटकामध्ये ज्यावेळेस भूषणनं शेवटचे 2 चेंडू टाकताना जे फील्ड सेटिंगमध्ये थोडासा बदल करत जे चाणाक्ष जी हुशारी दाखवली होती ती निश्चित कौतुकास्पद होती. हे बघायचं आपल्याला की कॅप्टन काय करतोय, फील्ड सेटिंग काय, बॉलर काय करतोय, बॅट्समन काय शॉट खेळतोय. यस, कव्हरच्या डोक्यावरून उचलण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि कॅच सुटेल. मनोज जायभावेला जीवदान. हे प्रभु, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? असा कसा या पठ्याचा तोल सुटला. डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. 65 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये मनोज जायभावेला जीवदान. कव्हर्समध्ये भूषण उघडेनं परत एकदा आपलं कौशल्य दाखवलं होतं. विशेषतः आपली बुद्धिमत्ता दाखवली त्याने, मुत्सद्दीपणा दाखवला त्यानं, खेळाला भाग पाडलं होतं. आणि थोडासा मागे चेंडू टाकल्यानंतर कव्हर्समध्ये झेल उडाला. इथे परफेक्ट आहे, परफेक्ट शॉट. आता लांब जाईल, टप्पा थोडासा मागे घेतला आणि तिथेच चुकला मनोज जायभावेचा. पुन्हा एकदा एक आकर्षक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. काय बॅटिंग केली आज. खरं तर टीमला गरज होती. 3 फलंदाज लवकर बाद झाले होते, त्यावेळेस मनोज जायभावे आला होता. वाह, आग लागल्यानंतर विझवायला तोच लागतो मनोज जायभावे. आगीचा बंब आहे तो. शानदार चौकार. पुन्हा एकदा 4. वाजवणार नाही का?
75 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सरळ बॅटनं चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलं लॉंग ऑफ कडे. 4 धावा. मनोज जायभावेला 42 वरती नाबाद येतो. अर्धशतक आता त्याच्या पुढ्यात आहे. मनसुब शहा 46 हा कालचा हायेस्ट आहे. त्याच्या जवळ देखील पोहोचलेला आहे मनोज जायभावे. उंच फटका, थोडासा फसलेला फटका. नो बॉल, नो बॉल. एक अतिरिक्त धाव येणार आहे. आणि आणि आता आता हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांकडून नो बॉलची एक रन. येस येस निश्चित हा कमरेच्या उंचीच्या वरचा ओव्हर द वेस्ट नो बॉल. पंचांनी लगेच कॉल केला नो बॉल आणि 2 धावा इथे प्राप्त होतील. नवनाथ हाडवळेने बलिदान दिले आपलं मनोज जायभावेला स्ट्राईक एंडला आणण्यासाठी. 1 धाव मनोज जायभावेच्या खात्यावरती नोंदवली जाते. तो पोहोचेल 43 वर. तर अजून 2 चेंडू त्याला मिळतील आणि निश्चित 7 धावा अर्धशतकापासून दूर आहे. पहिलं अर्धशतक स्पर्धेतलं येईल का? मनोज आज खूपच आकर्षक, खूपच कमालीची फलंदाजी दाखवलेली मनोज जायभावेनं. यस, उंच उंच आणि एक अत्यंत शानदार अफलातून षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकार ठोकला इथे. 1 धावेची गरज आहे. स्पर्धेतला हायेस्ट स्कोरर, इंडिव्हिज्युअल स्कोरर मनोज जायभावे आणि पहिलं अर्धशतक याच बरोबर पूर्ण होत आहे. मनोज जायभावे इथे 2 धावा पूर्ण करेल. नाबाद 51 इथे पंचांना बघायचे धाव पूर्ण केलेले आहे का? येस, शॉर्ट रन बघायचे. फ्रंट फूटचा नो बघायचा आहे. फ्रंट फूटचा नो बॉल बघायचा आहे. त्यामुळे मनोज जायभावे तिथेच थांबणार आहे. खरं तर आज हे मैदान जर सूर्यफूल असेल तर सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती मनोज जायभावेनं फटका खेळलेला आहे. सूर्यफूल खरं तर जून ते सप्टेंबर फुलत असतं. मैदानाच्या बाहेर गेला तर तुम्हाला सूर्यफुलाच्या बियांचा आस्वाद घ्यायला मिळेल. पण हे जे सूर्यफूल आहे आज वर्षभर आपण म्हणतो ना की 12ही महिने फुलणारं सूर्यफूल आहे म्हणजे मनोज जायभावे. अत्यंत सुंदर खेळाचं प्रदर्शन केलं त्यानं. अडचणीत होता संघ. 3 विकेट पडल्या होत्या. उभा राहिला आणि हळूहळू पुढे जात एक अर्धशतक नोंदवलं. फेअर डिलिव्हरी. याच बरोबर डाव संपेल. 6 षटकांचा खेळ संपला. फलकावरती धावा असतील 85 धावा. नाही, 85 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. विजयासाठी 86 धावांचं आव्हान असेल. साई 11 शिर्डी संघाला 86 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. मनोज जायभावेची अत्यंत सुंदर फलंदाजी, संघर्षपूर्ण खेळी आज टीमला एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचवणारी ठरलेली आहे. आणि बघायचंय या सुंदर खेळीला सौभाग्याचं कुंकू मिळणार का की साई 11 शिर्डी या 86 धावांचा एव्हरेस्ट सर करत विजयाची नोंद करणार. दोन्ही संघांसाठी मॅच डू ऑर डाय आहे. मारा किंवा लढत मारा. छंद फंद उर्छुंद तुमचे स्मृती जगाला ढवळू द्या. काठोकाठ भरू द्या प्याला. फेस भराभर उसळू द्या. बघूया काय घडणार आहे. जाऊया मॅच मध्ये. 85 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये आरोही शिवांश 11 लोणी संघाने उभ्या केल्यात. शिर्डी संघासमोर त्यांनी 86 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. शिर्डीकडे देखील दिग्गज फलंदाज आहे. साई 11 शिर्डी संघाकडे देखील बलाढ्य मोठी तगडी बॅटिंग आहे आणि तेवढीच घातक गोलंदाजी शिवांश आरोही 11 कडे आहे. त्यामुळे ही मॅच पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी अवर्णनीय अशी पर्वणी ठरणार आहे. संस्मरणीय ठरणार आहे. त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा. युवा शिर्डी ग्रामस्थ सामाजिक संघटना शिर्डी शहर आयोजित शिर्डी प्रीमियर लीग तथा छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026
आणि जशी मॅच सुरू होईल ऐकत राहा पुन्हा एकदा शाहरुख पठाण सरांना. धन्यवाद. विशुभाऊ गोडसे यांच्या माध्यमातून मनोज जायभावे यांनी जे अर्धशतक पूर्ण केले त्यासाठी 2100चं प्राईज या ठिकाणी जे असणार आहे. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद नरेशजी ढोमे सरांना पण या अगोदर ऐकलं. मनोजजी बेल्लेकर सरांचं सुद्धा मनापासून धन्यवाद. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक अर्थात शिर्डी प्रीमियर लीग 6वं वर्ष आणि आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस दुसरी रात्र या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतं. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलोय. ड्रोनच्या सहाय्यानं अतिशय विहंगम दृश्य आपल्याला 7 लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जात आहेत. हे सुंदर असं मैदान शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मैदान आहे, त्यामुळे प्रेक्षकांची देखील तौबा गर्दी आपल्याला सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. विशेष म्हणजे महिलांसाठी देखील राखीव बैठक व्यवस्था या स्पर्धेमध्ये करण्यात आलेली आहे आणि महिलांसाठी लकी ड्रॉचं देखील आयोजन या स्पर्धेमध्ये करण्यात आलेलं आहे. ही सुंदर दृश्य आणि ही बॅटिंग समरी आपल्याला बघायला मिळते. सुशांत गायकवाड 7 धावसंख्येवर बाद झाले. सुहास कुळे धावबादून परतले, त्यांनी सुद्धा 7 धावा बनवल्या. परंतु मनोज जायभावे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक बनवताना आपल्याला बघायला मिळालेलं आहे आणि थोडासा बॅड पॅच सुरू होता मनोज नानांचा, परंतु आज शिर्डी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे अर्धशतक आणि विशेष म्हणजे या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक आपल्याला मनोज नाना यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. गौरव शिंदे 3 चेंडू 6 एक षटकार खेळला होता गौरव शिंदे यांनी, परंतु त्यानंतर तेही जास्त काही करू शकले नाहीत. भूषण उघडे यांच्या गोलंदाजीवर त्यांनाही माघारी जावं लागलं. हनुमंत गव्हाणे धावबाद झालेत. शोएब पटेलने खूप चांगला थ्रो केला होता तिकडे. नवनाथ हडवळे 6 चेंडू 3 धावा. अक्षय रोकडे हे मात्र 0 धावसंख्येवर नाबाद राहिले आणि अशा पद्धतीने पहिल्या डावामध्ये 85 धावा बनवण्यात आलेल्या आहेत. तर बॉलिंग समरीचा आपण जर विचार केला, किरण कोते यांना देखील आपण बघू शकता. निश्चितच या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करत असताना आपण जर बघितलं तर महत्त्वपूर्ण भूमिका किरण खोते यांची राहिलेली आणि प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं आढावा त्यांच्या माध्यमातून घेतला जातो आणि त्यांचे सर्व सहकारी सर्व युवा शिर्डी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा आज 6व्या पर्वामध्ये आपल्या सर्वांच्या भेटीला आलेली आहे. त्यामागे आयोजकांचे कठोर परिश्रम आहेत, आयोजकांची मेहनत आहे. जरी ही स्पर्धा 7 दिवस असली परंतु त्यामागे 1-2 महिन्यांची मेहनत आहे, हे मात्र विसरून चालणार नाही. त्यामुळे आयोजकांचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे आणि त्यात महत्त्वाची भूमिका किरणजी कोते आणि मला देखील यावर्षी किरण भाऊंच्या माध्यमातूनच संधी मिळाली शिर्डी प्रीमियर लीगमध्ये. त्याबद्दल त्यांच्या मनापासून मी आभार व्यक्त करेल. जाऊयात 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एका बाजूला आपल्याच राहता तालुक्यातील बाभळेश्वरचे सुपरस्टार, एक बहुगुणी खेळाडू, एक हरवणारी खेळाडू अमोल डुबे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. तर त्यांच्या जोडीला घनश्याम सोनीजी, हे नाव सर्वांना परिचित आहे. हे 2 सलामीचे फलंदाज, 2 अगदी जवळचे मित्र मैदानाच्या आतमध्ये साई 11 शिर्डी या संघाकडून बॅटिंगसाठी आलेले आहेत. मॅच महत्त्वाची आहे, डू ऑर डाय अशीच मॅच आहे. अर्थात ही मॅच जिंकावी लागेल आणि ही मॅच जर तुम्ही पराभूत झाले तर मग तुम्हाला सरळ कॉलबॅकमध्ये जावं लागेल. कॉलबॅकमध्ये एक संधी जरूर आहे तुम्हाला, परंतु तिथे जर तुम्ही गेले तर मग तिथे मोठा संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. त्यामुळे या मॅचला जिंकायचं आणि आजच्या दिवसातला आजच्या रात्रीतला आव्हान टिकवायचा हाच प्रयत्न दोन्ही संघांचा राहणार आहे. पहिल्या ओव्हरला सुरुवात होते आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी आपण बघू शकता संगमनेरच्या घुलेवाडीचे वेगवान गोलंदाज नवनाथ हडवणे पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तर समोर अमोल डुबे बनवायच्यात 86 धावा. साई 11 शिर्डी या संघाला पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलंय.
विध्वंसक विस्फोटक सुरुवात करतायत अमोल दुबे. पहिलाच बॉल त्यांच्या स्लॉट मध्ये आलाय आणि सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकलाय. सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच आणि पहिल्याच बॉलवर षटकार. परत एकदा समोर उडवलाय बॉल ओव्हर द बॉलर हेड आणि हा देखील एक दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. लागोपाठचा दुसरा तडाखा अमोल दुबे यांच्या बॅटमधून आलेला आहे. 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. दोन्ही चेंडू तुम्ही जर बघितले तर दोन्ही चेंडू स्लॉट मध्ये होते. आणि अमोल डुबे जर इथं अर्धशतक कंप्लीट करत असेल तर गणपत शेठ भोसले पाटील साईचित्र उद्योग समूहाचे सर्वे सर्व आणि महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार विजेते यांच्या वतीने मिळणारे तब्बल 2100 रुपयाचं प्राइज अमोल डुबेसाठी जे असणार आहे. नवनाथला पुनरागमन करायचंय. परत एकदा ओव्हर द कव्हर. यावेळेस देखील खाली क्षेत्र निवडलं आणि हा बॉल देखील सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. अमोल दुबे गाजवतायत गोलंदाजांवर हुकूमत आणि अजून एक चौकार. 4 रन्स. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. 86 धाव्यांचा पाठलाग करायचा असताना आणि पहिल्याच ओव्हरमध्ये तुम्ही जर बघितलं तर 2 षटकार आणि 1 चौकार. स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट आपल्याला इकडे बघायला मिळाली आहे. कारण पहिल्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. अमोल दुबे यांच्या बॅटमधून 2 षटकार आणि 1 चौकार. नवनाथ हरवडे यांना मात्र इकडे पुनरागमन करावं लागणार आहे. पाहूयात काय घडेल. कारण दोन्ही संघ जर आपण बघितले तर ताकदवान आहे, दोन्ही संघ जर बघितले तर तगडे आहेत. सुशांत आहेर पाटील यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी अमोल डुबेला 5000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. यावेळेस पुनरागमन केलंय. थोडंसं ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाजाला बंदिस्त करणारे लाईन हा चेंडू कारगर ठरलाय आणि त्याचा वापर इथे करण्यात आलेला आहे. चौथा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर. अमोल दुबे आणि त्यांच्या जोडीला घनश्याम सोडीची पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला तर पहिल्या 3 चेंडूंमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. 86चं टार्गेट आहे आणि या मॅचला जिंकावंच लागेल. दोन्ही संघ लढतायत, प्रयत्न करतायत जिंकण्यासाठी. नवनाथ हडवडे यावेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, परंतु निश्चितच नवनाथ हडवडेचं कौतुक करावं लागणार आहे. फलंदाजाला ओळखलं त्याने आणि शेवटच्या क्षणी आपण जर बघितलं तर खूप चांगला टप्पा निवडला. थोडासा दूर ठेवला, त्याच्या स्लॉटमध्ये दिला नाही बॉल आणि हा चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने निघून गेलेला आहे. पहिल्यावरचा खेळ सुरू आहे. 16 धावा धावफलकावर. पहिल्या 3 चेंडूंमध्ये जर आपण बघितलं तर अमोल डुबे यांचं वर्चस्व राहिलं, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूंचा विचार जर केला तर त्यानंतरच्या 2 चेंडूंमध्ये नवनाथ हडवडे यांनी देखील पुनरागमन केलेलं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे. नवनाथ हडवडे संगमनेरच्या घुलेवाडीचे गोलंदाज आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत आणि सातत्याने हे नाव देखील चर्चेत राहिलेलं आहे. कालच मला वाटतं त्रिपुरावरून सरळ शिर्डी गाठली आहे त्यांनी. फुल टॉस आणि गोलंदाज नवनाथ हडवडे यांचा फुल्ली लॉस. बॉल मात्र सरळ ऑन साइडला फेकून दिलाय. अमोल दुबे यावेळेस देखील एक तगडा प्रहार खेळतायत. शक्तिमान दुबे असं म्हणावं लागेल, कारण जागेवरूनच ताकदीचा वापर करत टायमिंग प्रॉपर आणि बॉलला हवाई सफर घडवली आहे. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. आता रिक्वायर्ड 100 तुम्ही जर बघितला तर जवळपास 12:30-13च्या आसपास गेलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 22-86 बनवायच्या होत्या. सुरुवात चांगली राहिली. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये फलंदाज अमोल दुबे यांची पॉवर आपल्याला बघायला मिळाली. गोलंदाज नवनाथच्या विरुद्ध प्रचंड मोठं आक्रमण केलं आणि पहिल्या ओव्हरनंतर 22 बनवल्या. हमको हर दौर ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स. प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर 22 धावा. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी संतोष मगर यांच्या हातामध्ये बॉल आता षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी देण्यात आलेला आहे. स्ट्रायकर एंडकडे जर बघितलं तर घनश्याम सोनीजी. यावेळेस जर पाहिलं तर स्वीप करण्याचा प्रयत्न फाईन लेगमध्ये हनुमंत शेठ गव्हाण्यात डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आलेला आहे. बघूयात आता काय निर्णय येतोय. मला वाटतंय तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. काय घडलंय त्याची शहानिशा निश्चितच आता केली जाणार आहे. त्यासाठी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. हे पहा एंट्री गेटच्या डाव्या बाजूला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस एंट्री करता त्यावेळेस तुमची डावी बाजू जी आहे तिथे जे 2 स्टँड आहेत ते दोन्ही स्टँड आपण महिलांसाठी राखीव ठेवलेले आहेत. आता एकच स्टँड ना 2 नंबरचं जे स्टँड आहे एंट्री केल्यानंतर 2 नंबरचंच तिथे कोणी बसू नका पुरुष. तिथून उठा शेजारच्या स्टँडमध्ये बसले तरी चालेल कारण काही महिलांचं देखील या ठिकाणी आगमन झाले या स्पर्धेच्या निमित्ताने. आमच्या महिला प्रेक्षकांचंही आगमन आहे त्यांच्यासाठी ती जागा पण करून द्या ही विनंती राहणार आहे. तिथे कुणी बसू नका महिलांसाठी ते कक्ष राखीव ठेवण्यात आलेले आहे. आणि आमच्या ज्या महिला भगिनी आलेल्या आहेत त्यांना विनंती राहील इथे तुमच्यासाठी एक स्टँड बनवण्यात आलेलं आहे जिथे आता पुरुष वर्ग उतरला त्या स्टँडमध्ये आपण बसा ही विनंती आपल्याला राहील. आपलंही मनापासून स्वागत आहे. निर्णय आलेला आहे फलंदाज नॉट आउट नाबाद. बघू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये ही सर्व दृश्य आपल्याला 7S लाईव्हच्या माध्यमातून दाखवली जातात. जोखीम होती या धावेमध्ये परंतु निश्चितच ती धाव पूर्ण करण्यात आली. एक सिंगल परिपूर्ण होत असताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावर धावत संख्या 23. अमोल दुबे स्ट्रायकर एंडकडे आलेले आहेत ज्यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा बनवल्या होत्या. आता संतोष मगर यांच्यासमोर आव्हान आहे. त्यांचा कस लागेल त्यांची कसोटी राहील कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे त्यामुळे प्रत्येक चेंडू त्यांना अभ्यासपूर्ण टाकावा लागेल. आणि समोर अमोल दुबे आहेत ज्यांची बॅट आता बोलायला लागलेली आहे. 86 धाव्यांचं टार्गेट आहे. साई 11 शिर्डी या संघासमोर बॉलिंगसाठी मात्र संतोष मगर ऑस्टमच्या बाहेर ठेवलाय. खराब लाईन दिशाहीन चेंडू आणि इकडे नो बॉलचा इशारा. एक अतिरिक्त धाव आणि पुढचा चेंडू हा गेला नो बॉल. साई द्वारका सिक्युरिटी सर्व्हिस शिर्डी प्रोप्रायटर सुशांत अवतडे पाटील यांच्याकडून नो बॉलची एक रन. फ्री हिटची संधी या ठिकाणी फलंदाज अमोल दुबे यांच्यासाठी हात खोलण्याची संधी मिळालेली आहे. उडवलाय बॉल. या वेळेचा बॉल उंच आकाशामध्ये फिल्डर तिकडे बॉलला जज करतायत. कॅच जरी कॅरी झाला असला परंतु फ्री हिट आहे त्यामुळे फलंदाज सुरक्षित राहणार आहेत. एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळेल. धावत संख्या 1च्या मदतीने पुढे. धावफलकावर धावत संख्या 25 या आकड्यावर सुरुवात चांगली राहिली. आपण पहिल्या ओव्हरचा विचार जर केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 22 होत्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. संतोष मगर एक चेंडू खराब टाकला त्यांनी परंतु 3 धावा त्यांनी आतापर्यंत 2 चेंडूंमध्ये खर्च केलेला आहेत. अचूकता गोलंदाजीमध्ये दाखवावी लागेल. खांद्यावरचा कंट्रोल दाखवावा लागेल संतोष मगर यांना. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. टायमिंग प्रॉपर झालेला नाही आहे. बॅटांनी बॉलमध्ये मिलाप झाला नाही आणि फिल्डर अखिलेश येतील तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी घनश्याम पूर्ण करतायत. मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती घनश्याम सोनीजी यांनी आणि आज या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये त्यांना देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. चांगली बॅटिंग त्यांना देखील करावी लागेल. धावफलकावर आपण नजर टाकूयात. 26 धावा धावफलकावर. युवा शिर्डी ग्रामस्थ यांचं अतिशय सुंदर सुबक आणि अतिशय प्रभावी नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. यावेळेस स्ट्रोक तर चांगला आहे. यावेळेस देखील बॉलला फेकून दिलंय आणि गोलंदाजाला आभार दाखवलंय. अमोल दुबे यांचा अजून एक तडाखा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. हमको हर दौर की गर्दिश ने सलामी दी है. हम वो पत्थर है जो हर दौर में भारी निकले है आणि ते आज अमोल दुबे आपल्या बॅटिंग मधून दाखवत आहेत. तुम्ही अमोल दुबे यांच्या रडार मध्ये बॉल देऊ शकत नाही. आखूट टप्प्याचा बॉल. यावेळेस मात्र ब्रेटली बाउन्सरचा वापर करण्यात आला होता आणि तिकडे यशस्वी देखील राहिले. या चेंडूवर मात्र धाव मिळणार नाही आणि मला वाटतंय 1 फॉर द ओव्हर देण्यात आलाय. 1 बाउंडची चेतावणी इकडे गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. 86चा पाठलाग आहे. 32 धावा बनवल्यात. ओव्हर नंबर 2 सुरू असताना 1.4 षटकांचा खेळ 1.5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावर 32. समीकरण आपण बघू शकतो आता 25 बॉलमध्ये 54 धाव्यांची गरज आहे.
पुढे टाकलेला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, यावेळेस थोडासा वेगात टाकला होता. शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर. कौतुक संतोष मगरचं सुद्धा झालं पाहिजे. एक षटकार येऊन सुद्धा 10 धावा या ओव्हरमध्ये खर्च करण्यात आलेल्या आहेत. 2 ओव्हर संपतायत आणि 2 ओव्हर नंतर साई 11 शिर्डी कुठलाही फलंदाज न गमावता 32 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हर नंतर 32 धावा, प्रतिष्ठक 16ची सरासरी राखण्यामध्ये यश आलंय. आता रिक्वायर्ड रन 13.50 म्हणजे जवळपास 14च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागणार आहेत. परंतु संघ आता 16च्या सरासरीने पुढे चाललेला आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 32, साई 11 शिर्डी बनवायच्या 86 धावा. बॉलिंग करण्याकरिता जर आपण बघितलं तर षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी नाशिकचे वेगवान गोलंदाज, ज्यांना आपण इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये टायगर्स ऑफ कोलकाता या संघामध्ये देखील पाहिलं, नाशिकच्या सातपूर परिसरातील अखिलेश सिंग बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. तर समोर आहेत घनश्याम. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा इरादा होता, परंतु कनेक्शन नाही झालंय. हाफ ट्रॅकर इथे आपल्याला चेंडू बघायला मिळाला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू भन्नाट वेग प्राप्त करत सरळ यष्टीरक्षक सुशांत गायकवाड यांच्या हातामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या स्थिर आहे, 32 धावा धावफलकावर अखिलेश सिंग बॉलिंगसाठी. यावेळेस समोर उडवण्याचा प्रयत्न, फटका थोडासा मिसटाईम आहे, परंतु निश्चितच निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडलाय. लॉंग ऑफ वरून फिल्डर येत आहेत मनोज जाय भावे. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. धावफलकावर 33 धावा. म्हणजे महाराष्ट्रात जेवढे वेगवान गोलंदाज आहेत त्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत अग्रगण्य नाव म्हणून अखिलेश सिंग यांच्याकडे पाहिलं जातं आणि प्रचंड वेगात गोलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात. शिर्डी प्रीमियर लीगमध्ये सातत्याने आपण अखिलेश सिंग यांना खेळताना पाहिलेलं आहे आणि आज देखील तो आपल्याला संघामध्ये आरोही शिवांश 11 मध्ये खेळताना बघायला मिळतोय. महत्वाची जबाबदारी, षटक क्रमांक 3 टाकण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावर देण्यात आली. धावफलकावर जर नजर टाकली तर 33 धावा, कुठलाही फलंदाज बाद नाहीये. सुरुवात चांगली राहिली. आपण फलंदाजी करणाऱ्या संघाचा साई 11 शिर्डीचा विचार जर केला तर 33 बनवलाय त्यांनी आतापर्यंत. बॅट वेगात फिरवली होती परंतु कनेक्शन नाहीये चांगलं. बॉल फाइंडिंगला चाललाय, स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत, बॉलला अडवत आहेत. तोपर्यंत 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. खूप चांगलं इथे आपण रनिंग बिटवीन द विकेट पाहिली आहे. 1ला 2 मध्ये कन्व्हर्ट केलं, 1ला 2 मध्ये परावर्तित केलं आणि हे गरजेचं आहे. तुम्हाला सिंगल डबल्स वरती देखील विश्वास ठेवावा लागेल. बूंद से समंदर बनत आहे आणि एक मोती भरून तुम्हाला माल बनवावी लागेल. धावफलकावर धावा 35, फलंदाज बाद झालेला नाहीये. बॉलिंगसाठी अखिलेश, विकेटचा शोध घेतला जातोय. दिशा खराब, मागे यष्टीरक्षकाला देखील बॉलला अडवणं सोपं काम नाही राहिलंय. वाईड +4 आणि या ठिकाणी आपण जर बघितलं मित्रांनो तर 5 धावा इथे पूर्ण केल्या जाणार आहेत. थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामध्येच दिशा थोडीशी भरकटली. 5 धावा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईड बॉलची 1 रन. 5 धावा आल्या आणि या 5 धाव्यांच्या मदतीने परत एकदा बॉल लॉंग स्टॉपच्या दिशेने मार्गस्थ होतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न स्वतः हनुमान शेट करतायत त्या ठिकाणी. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावा फलकावर जर आपण बघितलं मित्रांनो तर धावा 42 झालेल्या आहेत. प्रत्येकाला लढावं लागेल, प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल, कारण मॅच महत्वाची आहे, स्पर्धा महत्वाची आहे. शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 6वं वर्ष आणि आज दुसरी रात्र या ठिकाणी संपन्न होते. चांगला स्ट्रोक यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने बॉल चाललाय. ऑन ड्राईव्ह केला होता यावेळेस अमोल दुबे यांनी. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. गौरव शिंदे यांना आपण बघू शकता. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकात होतोय बदल. एकूण धावसंख्या जर आपण बघितली मित्रांनो तर धावा झालेल्या 43 धावा. गौरव शिंदे आज खेळतायत या स्पर्धेमध्ये. BCPL ऑल इंडिया लेदर बॉलची टुर्नामेंट आहे. गौरव शिंदे पंजाब वॉरियर्स या संघामध्ये त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे काही दिवसांपूर्वीच. ते आज इन ॲक्शन आहेत. यावेळेचा बॉल फुलर लेंथवर होता. फिल्डर परत एकदा आपण बघू शकतो गौरव शिंदेच येत आहेत बॉलवर. त्या स्पर्धेची ऑक्शन बेस जी प्राइज आहे ती 2 लाख प्राइज आहे, पॉईंट्स नाही. आणि 2 लाख पॉईंट्स प्राइजमध्ये तो पंजाब वॉरियर्स या संघामध्ये सिलेक्ट झालेला आहे. झहीर खान, सौरभ गांगुली यांची ती टीम आहे. आणि ऑल इंडिया लेदर बॉल क्रिकेटची ती सर्वात मोठी टुर्नामेंट BCPL मध्ये गौरव शिंदे आपण खेळताना पाहणार आहोत.
3 ओव्हर 44. 3 ओव्हर संपलेले आहेत. 18 बॉलमध्ये अजूनही 42 पाहिजेत. 18 बॉल बाकी आहेत आणि 42 धावेची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तर पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 44 अजूनही 3 ओव्हर आहेत. 42 बनवायचे आहेत. मनोज जायभावे यांना आपल्या स्क्रीनवर आपण बघू शकता. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक मनोज नाना यांच्या नावावर राहिलेले आहेत. नाशिक सिडको मोरवाडीचे नाना शिर्डीमध्येच चमकलेत आणि जबरदस्त बॅटिंग केली. आणि थोडासा बॅटपॅच सुरू होता, परंतु आज मनोज नाना स्वतःला सिद्ध करतायत. 44 3 ओव्हर नंतर अजूनही 3 ओव्हर बाकी आहेत. 42 धाव्यांची आवश्यकता. अमोल दुबे 14 बॉल 34. घनश्याम सोनीजी 5 चेंडू आणि 4 धावा. चांगली साथ देत आहेत अमोल दुबे यांना. 2 मित्र संघाला विजयाकडे घेऊन जात आहेत का, ते देखील आपल्याला पाहावं लागेल. कारण साई 11 शिर्डी म्हटलं की प्रेक्षकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते, कारण यजमान संघ आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर तो संघ आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. परंतु कमबॅक आरोही शिवांश 11 टीमला देखील करावं लागेल. 86 धावा तुम्हाला जर रोखायच्या तर मग विकेट इथे येणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडूंकडे तुम्हाला जावं लागेल. प्रत्येक चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकावा लागेल. त्यावेळेचा बॉल थोडासा कमी गतीने टाकला होता. लॉंग ऑफच्या दिशेने अगदी घरंगळत या मैदानाला घासत साठत बॉल केलाय आणि तिकडे मनोज जायभावे उचलतायत बॉलला. एक सिंगल पूर्ण होईल. धावसंख्या इकडे पुढे जाईल. धावफलकावर 45 धावा. 17 बॉलमध्ये 41ची अजूनही गरज आहे. फलंदाजी करणारा संघ आतापर्यंत आगेकूच करतो या सामन्यामध्ये. त्याचं कारण असं आहे की त्यांनी विकेट गमावली नाही. सुरुवात चांगली केली. 45 धावा आतापर्यंत बनवल्या. अजूनही 17 बॉलमध्ये 41ची गरज आहे. 8 मिनिटांचा वेळ अजूनही बाकी आहे, त्यामुळे त्याच्याकडे देखील लक्ष द्यावं लागेल. 17 बॉल 41. यावेळेस उडवलाय बॉल आणि सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे फेकून दिलाय. आज अमोल दुबे अनस्टॉपेबल, थांबायला तयार नाहीयेत. अजून एक तडाखा, षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 51 धावा धावफलकावर. बॉलर तयार आहेत. परत एकदा फुल टॉस मिळालाय, परंतु संतोष मगर या ठिकाणी पलटवार करतायत. अमोल दुबे यांची विकेट. फुल टॉस चेंडू बॅटवर आला नाही. अनपेक्षित फुल टॉस होता. बॅट थोडीशी उशिरा आणि कलेक्शन झालं नाही. मागे सुशांत गायकवाड यांनी पकडला झेल. अमोल डुबे यांचा संपतोय खेळ. चांगली बॅटिंग केली अमोल यांनी. एकदा टाळ्या अमोल डुबेसाठी झाल्या पाहिजेत. 40 धाव्यांची एक झुंजार खेळी आणि अमोल डुबे परत आहेत. त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 5 षटकार आणि 1 चौकार अमोल दुबे यांच्या बॅटिंगमधून आपल्याला बघायला मिळाला. 40 या धावसंख्येवर अमोल बाद होत आहेत. संतोष मगर यांच्या खात्यामध्ये विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. धन्यवाद. फेअर डिलिव्हरी म्हणजेच फलंदाज बाद. अमोल दुबे यांची विकेट. पहिला धक्का, पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत अमोल डुबेची विकेट आलेली आहे. तर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगावचे बाहुबली फलंदाज, नाव वैभव जाधव. गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं, ही स्पर्धा गाजवली होती वैभव जाधव यांनी. तेच आता बॅटिंग करण्यासाठी दाखल होत आहेत. पहिल्या विकेटचं पतन झालं, आपण चर्चा करत होतो. विकेट आली पाहिजे आणि ती विकेट मिळून दिली संतोष मगर यांनी. संतोष मगर यांचा पलटवार आपल्याला बघायला मिळाला. आता पाहूया तिथून पुढे सामन्यामध्ये ते शिरकाव करतायत का, कोण जिंकणार या मॅचमध्ये. साई 11 शिर्डी की आरोही शिवांश 11, कोण कुणावरती पडणार भारी, त्याची मात्र झाली आहे जय तयारी. पाहूयात आता या मॅचमध्ये काय घडतंय, कारण अजून मॅच संपलेली नाही. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. 15 बॉलमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता. आखू टप्प्याचा बॉल मिळाला होता. बॅट तर वेगात फिरवली होती, परंतु कनेक्शन नव्हतं झालं बॅट आणि बॉलमध्ये. एक सिंगल तर पूर्ण केली, ओव्हर थ्रोही केलाय. इथे काय घडतंय, बॉल सरळ मात्र सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होतोय आणि सीमारेषेच्या बाहेरही गेलाय. 4 धावा, 5 धावा लेग बाईजचा इशाराही आलेला आहे. ओव्हर थ्रो या ठिकाणी बघायला मिळाला होता.
खरं तर तुमच्याकडे बँक बॅलन्स फार कमी आहे, तुम्हाला धावा रोखायच्यात आणि तुम्ही अशा पद्धतीने धावा खर्च करून तुम्हाला चालणार नाही. आणि अशा चुका जर तुम्ही करत राहिले तर मग तुम्हाला निश्चितच कॉलबॅकच्या दिशेने जावं लागेल. पराभवाच्या दिशेने तर जावंच लागेल, म्हणजे कॉलबॅकमध्ये तुम्हाला जावं लागेल. त्यामुळे चुका टाळाव्या लागतील. एक चूक ही तुम्हाला कॉलबॅकमध्ये घेऊन जाऊ शकते. शेवटचे 14 बॉल आणि या 14 बॉलमध्ये 30 धाव्यांची गरज आहे. 5 धावा मिळत आहेत. बॉलिंगसाठी संतोष मगर, स्ट्रायकर एंडकडे घनश्याम म्हणजेच पप्पू सोनीजी. आखूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फाईन लेग वरून फिल्डर हनुमंत शेट येण्याच्या प्रयत्नात होते. बॉल त्यांच्यापासून पुढे पडला, परंतु तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं केलंय त्यांनी. बॉलला अडवलं. झेल जरी झाला नसला परंतु संघासाठी महत्त्वपूर्ण धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत. 1 धाव मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाते. 57 धावा धावफलकावर. 1च्या मदतीने धावफलकामध्ये होणारा छोटासा बदल, धावफलक फुलतंय आणि 57 वर जाऊन पोहोचतंय. समीकरण आहे 13 बॉल पाहिजे ते 29. 13 चेंडूंमध्ये 29 धाव्यांची अजूनही गरज. संतोष मगर मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग, मागच्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या त्यांनी. फुलटॉस मिळाला यावेळेस. समोर खेळलाय. लॉंग ऑन मध्ये बॉल. फिल्डर येत आहेत. सुहास खुळे यांना आपण बघू शकता. 1 सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाचा विचार जर केला तर 3 खेळाडू संगमनेर तालुक्यातले त्या संघामध्ये. हनुमंत गव्हाणे पाटील आणि दुसऱ्या बाजूला विजूभाऊ कोडसे यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला नवीन भाऊ शेजवळ यांचा संघ साई 11 शिर्डी. 4 ओव्हर नंतर धावा 58. 12 चेंडू बाकी आहेत आणि धावा पाहिजेत 28. वेळ बाकी आहे 3 मिनिटे आणि 24 सेकंद तुमच्याकडे बाकी आहेत. 3 मिनिटे आणि 24 सेकंद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. तीन मिनिटांमध्ये ही ओव्हर तुम्हाला पूर्ण करावी लागेल, कारण 5 ओव्हरसाठी आपण निर्धारित वेळ दिलेला आहे. 12 चेंडूंमध्ये पाहिजे धावा 28. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर बॉलर तयार होत आहेत अखिलेश सिंग. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट मध्ये बॉल मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक फार दूरवर आहेत. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली धरी आणि वैभव जाधव यांनी फटका खेळलाय. लय भारी चौकार आलेला आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. फुलटॉस चेंडू होता, त्याला फक्त दिशा दिली. मिड विकेट मध्ये चौकार. आखूट टप्प्याचा बॉल, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय. स्क्वेअर लेग वरून फिल्डर येत आहेत वाऱ्याच्या वेगात. 1 सिंगल पूर्ण होते. अक्षय रोकडे आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, परंतु दुसरी धाव इकडे मिळणार नाही. फलंदाजाला परतावं लागेल. घनश्याम सोनीजी यांना जावं लागेल माघारी. धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट आली आहे. खेळाडू बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 11 चेंडूंमध्ये 24 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडूंमध्ये 23 धाव्यांची गरज आहे. आणि आता फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. शोएब पटेल. शेवटचे 10 चेंडू आणि पाहिजे 23 धावा. वैभव जाधवसाठी खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. अगदी मैदानाला घासत घरंगळत बॉल चाललाय. फिल्डर बॉलला उचलतायत, रिटर्न देत आहेत. तोपर्यंत जर पाहिलं तर 1 सिंगल पूर्ण केली जाणार आहे. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर शोएब पटेल बॅटिंगसाठी आलेले आहेत. या स्पर्धेमध्ये युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मॅन ऑफ द सिरीजसाठी 15,555 रुपयांचं पारितोषिक तर आहेच, परंतु आपल्या राहता तालुक्याचं एक दिलखुलास व्यक्तिमत्व, एक दिलदार व्यक्तिमत्व, साई छत्र उद्योग समूहाचे सर्वेसर्वा सन्माननीय गणपत शेठ भोसले साहेब यांच्या वतीने 21,000 रुपये आणि आपल्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने 15,555 रुपये मॅन ऑफ द सिरीज साठी पारितोषिक मात्र या स्पर्धेमध्ये देण्यात येणार आहे.
आम्ही गणपत शेठ भोसले साहेबांचं मनापासून आभारी आहोत की त्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी आपल्याला जे सौजन्य दिलं. म्हणजे आता मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार झालाय तब्बल 36,555. खोलवर टप्प्याचा बॉल होता, सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि अजून एका विकेटचं पतन. शोएब पटेलला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. शोएब पटेल धावबाद होत आहेत. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 7 चेंडूंमध्ये 22 पाहिजेत, परंतु मित्रांनो अखिलेश सिंग यांचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर टाइम संपलेला आहे. पहा आता समीकरण एकदा आपण बघूयात. 7 बॉलमध्ये 22 पाहिजेत. यावरची सुरुवात चौकाराने झाली होती, परंतु त्यानंतर खूप चांगलं पुनरागमन. त्यानंतरच्या 4 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा आल्या. मॅच आली आहे 7 बॉल 22 रन. आता वैभव जाधव यांच्यावर नजर आहेत. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी मैदानात छतमध्ये दाखल होत आहेत. किरण भगत ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. पाहूयात काय घडतंय. निर्णायक चेंडू असणार आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आणि हा चेंडू निर्धाव आलेला आहे. आता सामन्याचं समीकरण बदललं. या ओव्हरमध्ये सामन्याचं चित्रच बदललंय. आता 6 बॉलमध्ये 22. मॅच आली होती 12 बॉल 28. अखिलेश सिंग यांनी फक्त 6 दिल्या आणि मॅच आली आहे 6 बॉल 22 रन. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. शेवटचे 6 चेंडू आणि 22. या ओव्हरमध्ये एक खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये घ्यावा लागेल, कारण वेळ संपली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाची. त्याची सुद्धा दखल घ्या. वेळेचं बंधन आहे. शेवटचे 6 चेंडू आणि पाहिजेत 22 धावा. सुरुवात खूप चांगली झाली होती. आपण निश्चितच कौतुक करूयात या ठिकाणी गोलंदाजांचं, कारण त्यानंतर त्यांनी खूप चांगलं पुनरागमन केलेलं आहे. बॉलिंग करण्याकरिता अंतिम षटक या ठिकाणी टाकलं जात आहे आणि अंतिम षटकासाठी गौरव शिंदे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतोय. संगमनेर तालुक्यातील कणकापूर या गावचे खेळाडू आहेत आणि या अगोदर देखील आपण त्या खेळाडूबाबत उल्लेख केलेला आहे. निश्चितच लेदर बॉल क्रिकेट देखील खूप प्रभावी खेळतात. गौरव शिंदे आपल्याला बॉलिंगसाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल आणि पाहिजेत 22 धावा. स्ट्रायकर एंडकडे किरण भगत. आपण पाहतोय युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक शिर्डी प्रीमियर लीग. संघमालक विजयभाऊ गोडसे यांच्या वतीने गोलंदाजाने जर मॅच जिंकून दिली तर 1100 रुपये. आखूड टप्प्याचा बॉल फटका फसतोय. फिल्डर मात्र फार दूरवर आहेत. नवनाथ हडवळे प्रयत्न करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल मात्र या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. साई 11 शिर्डी एका बाजूला तर आरोही शिवांश 11 दुसऱ्या बाजूला. पाच चेंडू बाकी आहेत आणि 5 चेंडूंमध्ये पाहिजेत 21 धावा. सन्माननीय गणपत शेठ भोसले साहेबांच्या वतीने मॅन ऑफ द मॅच जो खेळाडू राहील, जर लोणी जिंकली आणि मॅन ऑफ द मॅच राहिलेले जे खेळाडू आहेत त्यांना गणपत शेठ भोसले यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक. आखूड टप्प्याचा बॉल आणि बॉल सरळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जहां संकट बडे वहां नांदगाव के वैभव जाधव खडे आणि तेच इकडे बघायला मिळालंय. षटकार आलाय. छेरन फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. षटकार आलाय. आखूड टप्प्याचा बॉल, आखूड टप्प्याच्या चेंडूचा वापर केला आणि वैभव जाधवने बॉलला हवाई सफर घडवली आणि मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. षटकार आला. समीकरण बदललं. 4 बॉल 15 रन. मॅच अजून संपलेली नाही. प्रत्येक खेळाडूला इकडे लढावं लागेल. म्हणतात ना, कोण कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिले भी झुका करती है. आणि इकडे तेच प्रत्येकाला दाखवावं लागेल. 4 बॉलमध्ये आता पाहिजेत 15 धावा. गोलंदाज गौरव शिंदे यांच्यावर देखील दबाव आहे. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत.
यावेळेस देखील उठवलाय आणि फेकून दिलाय. परत एकदा वैभव जाधव यांनी लगावलाय टोला आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. दोन खेळाडूंना धावपात केलं. अनेकांच्या मनात प्रश्न होते, या खेळाडूने दोघांना धावपात केलं, घनश्यामला आणि शोएब पटेलला. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 13 धावा 3 चेंडूंमध्ये आलेल्या आहेत. आता 3 बॉलमध्ये 9ची गरज आहे. जबरदस्त बॅटिंग करतायत. वैभव जाधव साई 11 शिरडी का वो शेर है, वो डरने वाला नहीं, वो दहाड़ने वाला है. आता 3 बॉलमध्ये 9ची गरज आहे. पाहुयात गोलंदाजाला पुनरागमन करावं लागेल. गौरव शिंदे संगमनेरच्या कणकापूरवरून, मी सुद्धा शिर्डीमध्ये का आलोय त्यांना दाखवून द्यावं लागेल. परंतु नांदगावचेच वैभव जाधव मैदानाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतायत. पहिल्याच म्हणजे त्या या ओव्हरमध्ये त्यांनी 2 षटकार लागोपाठचे खेळलेले आहेत. 3 बॉलमध्ये 9 पाहिजेत. परत एकदा यावेळेस उंच टोले जंग, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. जो शौक रखते हैं उठने का, वो खौफ नहीं रखते गिरने का. नांदगावचा बाहुबली शिर्डीमध्ये बरसलेला आहे. लागोपाठचा 3रा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. आदरणीय विकास गोंदकर साहेबांच्या वतीने वैभव जाधवने जर मॅच जिंकून दिली तर 1100 रुपयांचं पारितोषिक त्याच्यासाठी दिलं जाईल. परंतु वैभव जाधवची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वैभवसाठी. मॅच कुणी जिंको परंतु मॅच जबरदस्त झाली आहे. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. गौरव शिंदेच्या विरुद्ध वैभव. यावेळेस मात्र बॉल 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 चाललाय लॉंग स्टॉपला. मॅच संपली आहे आणि साई 11 शिर्डी या सामन्यामध्ये विजय मिळवत आहेत. मनापासून अभिनंदन. आणि मित्रांनो, वैभव जाधव काय जबरदस्त बॅटिंग केली, अप्रतिम. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटी साई सिद्धी वॉरियर्स आणि साई 11 शिर्डी आजच्या रात्रीतली शेवटची मॅच, अर्थात 5वी मॅच या 2 संघांमध्ये होणार आहे. हँडशेक करून घ्या दोन्ही टीम हँडशेक करून घ्या. आणि साई 11 शिर्डी आणि साई सिद्धी वॉरियर्स आपण सज्ज राहा. टॉस लगेच संपन्न करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील प्रदान केला जाणार आहे. हा दोन्ही मॅचच्या सोबत देऊ, फक्त उद्घोषणा करू कोण मॅन ऑफ द मॅच आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय, मला वाटतं जास्त सांगण्याची गरज नाही, 10 चेंडूंमध्ये 16 चेंडूंमध्ये 40 ज्यांनी बनवल्या अमोल दुबे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. तर टॉसही करायचं आपल्याला. साई सिद्धी वॉरियर्सचे कॅप्टन झाला साई सिद्धी वॉरियर्स शिर्डी. कॅप्टन थोडंसं लवकर या.